नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसवीकेशन यूट्यूब चॅनलवरती। 4 मार्च 2026 रोजी आपला हिंदीचा पेपर आहे आणि जर तुम्हाला हिंदीच्या पेपरमध्ये 80 पैकी 80 मार्क मिळवायचे असतील तर हा जो व्हिडिओ आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे कसे प्रश्न विचारले जातील आणि त्यांचे आन्सर देखील सांगणार आहे। तुम्हाला पूर्ण जो क्वेश्चन पेपर आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये सॉल्व्ह करून देणार आहे। चला तर मित्रांनो, थोडासा वेळ न घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आपण सुरू करूया। आपला जो विभाग 1 आहे गद्य 20 मार्कसाठी आपल्या पेपरमध्ये विचारला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकता प्रश्न आहे आपला, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए। म्हणजे तुम्हाला एक गद्यांश दिलेला आहे, उत्तर दिलेला आहे आणि त्याखाली तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत। आता लक्षात घ्या, आपण सुरुवातीला हा गद्यांश वाचून घेऊया। जर तुम्हाला व्यवस्थित वाचायचा असेल तर तुम्ही पॉज करून किंवा स्क्रीनशॉट मारून सुद्धा वाचू शकता। तुम्ही पाहू शकता, उस दिन लड़के ने तैश में आकर लक्ष्मी की पीठ पर 4 डंडे बरसा दिए थे। वह बड़ी भयभीत और घबराई थी। जो भी उसके पास जाता सिर हिला उसे मारने की कोशिश करती या फिर उछलती कूदती, गले की रस्सी तोड़कर खूंटे से आजाद होने का प्रयास करती। करामत अली इधर 2-4 दिनों से अस्वस्थ था, लेकिन जब उसने यह सुना कि रहमान ने गाय को पीठ पर डंडे बरसाए हैं तो उससे रहा नहीं गया। त्यानंतर वह किसी प्रकार 4 पाई से उठकर धीरे धीरे चलकर बथान में आया। आगे बढ़कर उसने माथे पर हाथ फेरा, पुचकारा और हौले से उसकी पीठ पर हाथ फेरा। लक्ष्मी के शरीर में एक सिहरन सी दौड़ गई। ओ कमबख्त ने कितनी बेदर्दी से पीटा है। उसकी बीबी रमजानी बोली, लो चोट की जगह पर ये रोगन लगा दो, बेचारी को आराम मिलेगा। करामत अली गुस्से में बोला कि अच्छा होगा अगर इसी लाठी से तुम्हारे रहमान के दोनों हाथ तोड़ दिए जाए, कहीं इस तरह पीटा जाता है। रमजानी बोली, लक्ष्मी ने आज भी दूध नहीं दिया तो उसकी सजा से उसे लाठियों से दी गई। रहमान से गलती हो गई, उससे इसे वह भी कबूला था। अशा प्रकारे मी तुम्हाला एक गद्यांश दिलेला आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला मी प्रश्न दाखवतो। चला, आपला पहिला प्रश्न काय आहे, आकृती में उत्तर लिखिए। तुम्हाला आकृती दिलेली आहे, गद्यांश में उल्लेखित पात्रों के नाम। त्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, लक्ष्मी, करामत अली, रहमान आणि रमजानी। मित्रांनो, हे चारही जे नाव आहेत ते तुम्हाला मी गद्यांश मध्ये दिलेले आहेत। आपण गद्यांश वाचलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला इझिली याचा आन्सर भेटून जाते। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, उत्तर लिखिए मार के कारण लक्ष्मी की हुई स्थिती। म्हणजे तुम्हाला लक्ष्मीची जी स्थिती आहे ती तुम्हाला सांगायची आहे। 2 मित्रांनो लाईन मध्ये सांगायचे। पहिले मित्रांनो, वो बड़ी भयभीत और घबराई थी। दूसरे मित्रांनो, जो भी उसके पास जाता सिर हिला उसे मारने की कोशिश करती थी। हे तुम्हाला गद्यांश मध्ये दिलेलं आहे, आपण वाचलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, इझिली तुम्ही सॉल्व करू शकता। त्यानंतर गद्यांश से ढूंढकर लिखिए एक वचन और बहुवचन शब्द की एक जोडी। तुम्हाला काय करायचंय, गद्यांश मधून एक वचन आणि बहुवचनच्या शब्दाची जोडी तुम्हाला शोधायची आणि तुम्हाला लिहायची आहे। तर ती जोडी कोणती आहे, लाठी लाठिया। भरपूर तुम्ही शोधू शकता, परंतु मी तुम्हाला दाखवलेलं आहे लाठी लाठिया। त्यानंतर शब्द समूह के लिए एक शब्द लिखिए, पालतू गाय बैलों के रहने का स्थान। काय मित्रांनो, बथान। आणि मित्रांनो, छोटा पलंग अथवा खाट, 4 पाई। अशा प्रकारे 2 प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला सांगितले आहेत। त्यानंतर चौथा प्रश्न आहे आपला, अपनी गलती को स्वीकारने में ही समझदारी है। विषय पर 25 से 30 शब्द में अपने विचार लिखिए। मित्रांनो, सोमतचा प्रश्न आहे, अपने विचार लिखायचा प्रश्न आहे। तुम्ही काही जरी लिहिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये, परंतु तुम्हाला मी स्क्रीनवरती एक आन्सर दाखवतो, तुम्ही आन्सर पाहू शकता। मनुष्य के होने के नाते गलतियां करना स्वाभाविक है। हर व्यक्ति अपने जीवन में कभी ना कभी गलती करता है, लेकिन इसका यह अर्थ नहीं है कि व्यक्ति बुरा या अज्ञानी है। व्यक्ति को अपनी गलती पर समय पर स्वीकारनी चाहिए और उसे सुधारने का प्रयास करना चाहिए। ऐसा करने से कोई बार बिगड़ा हुआ काम भी सुधर सकता है और समाज में उसकी एक सकारात्मक छवि बनती है। इसलिए कहा जाता है कि गलती स्वीकार करना भी बुद्धिमानी और समझदारी की निशानी है। अशा प्रकारे जर तुम्ही आन्सर लिहिलं तर तुमच्या मित्रांनो 2 मार्क्स कन्फर्म होऊन जातील। लक्षात घ्या, प्रत्येकाचं आन्सर हे वेगळं असू शकतं, परंतु मी तुम्हाला डेमो आन्सर दाखवलेला आहे। तुम्ही जर अशा प्रकारे लिहिलं तर तुमचे मित्रांनो जे 2 मार्क आहेत ते कन्फर्म होऊन जातील। आता तुम्हाला समजलं असेल, हा जो आपला अप्रश्न एकूण 8 मार्क्ससाठी विचारला गेलेला होता, त्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स स्कोर करू शकता। मी तुम्हाला उत्तरे देखील दाखवलेली आहेत। आता लक्षात घ्या, दुसरा आपण ह्याच्याकडे जाऊया, दुसरा उत्तर पाहूया। निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृती कीजिए। तुम्हाला अजून एक पठित गद्यांश दिलेला आहे, तो आपण सुरुवातीला वाचून घेऊया। तिवारी जी, आपका पहला उपन्यास कौन सा है। नागर जी, पहला उपन्यास लिखा 1944 में, महाकाल जो छपा 1946 में, बंगाल से लौटकर इसे लिखा था। त्यानंतर तिवारी जी, क्या यही बाद में भूख नाम से प्रकाशित हुआ। नागर जी, हाँ। तिवारी जी, नागर जी, आप अपने समय से के और कौन से लेखकों के संपर्क प्रभाव में रहे। नागर जी, जगन्नाथ दास रत्नाकर, गोपाल राय गहमरी, प्रेमचंद, किशोरीलाल गोस्वामी, लक्ष्मीधर वाजपेयी आदि के नाम याद आते हैं। माधव शुक्ल हमारे यहाँ आते थे, वे आजानुबाहु थे, ढीला कुर्ता पहनते थे और कुर्ते की जेब में जालिया वाला बाकी खून सनी मिट्टी हमेशा रखे रहते थे। 1931 से 37 तक मैं प्रतिवर्ष कोलकाता जाकर शरद
प्रेमचंद्र से मिलता रहा, उनके गांव भी गया, तिवारी जी पुराने साहित्यकारों में आप किसको अपना आदर्श मानते हैं? तुलसीदास को तो मुझे गुट्टी में पिलाया गया है, बाबा श्याम को नित्य प्रति रामचरित मानस मुझसे पढ़वाकर सुनते थे, श्लोक जबरदस्ती याद करवाते थे। तिवारी जी बोलते, नागर जी आपने खंजन नयन में सूरदास के चमत्कारों का बहुत विस्तार से वर्णन किया है, क्या इन पर आपका विश्वास है? अशा प्रकारे तुम्हाला गद्यांश दिलेला आहे, मी तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवलेला आहे। हा पण प्रश्न 8 मार्क्ससाठी आहे, लक्षात घ्या। आता आपण डायरेक्टली क्वेश्चन कडे जाऊया। पहिला क्वेश्चन आहे, संजाल पूर्ण कीजिए, नागर जी इन लेखकों के संपर्क प्रभाव में रहे। तर 4 नाव द्यायचे तुम्हाला। पहिले नाव आहे जगन्नाथ दास रत्नाकर, त्यानंतर दुसरं नाव आहे गोपाल राय गहमरी, त्यानंतर प्रेमचंद, आणि चौथा आहे मित्रांनो किशोरीलाल गोस्वामी। हे 4ही नावं मित्रांनो तुम्हाला गद्यांश मध्ये दिलेली आहेत, तुम्ही इझिली लिहू शकता। तुम्ही पाहू शकता इथे ही 4ही नावं तुम्हाला दिलेली आहेत, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये। त्यानंतर नेक्स्ट आहे आपला तालिका पूर्ण कीजिए, रचनाकार अमृतलाल नागरजी तुलसीदास, आणि त्यांची रचना कोणती आहे ते तुम्हाला लिहायचे। त्यांची रचना आहे मित्रांनो महाकाल, ब्रॅकेटमध्ये बुक लिहा, त्यानंतर मित्रांनो खंजन नयन, आणि मित्रांनो तुलसीदासचं मित्रांनो रामचरितमानस। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचे आन्सर लिहायचं आहे। ह्यामध्ये पण तुम्ही 1 मार्क मिळवू शकता, हे पण गद्यांश मध्ये दिलेलं आहे। त्यानंतर कृती पूर्ण कीजिए, माधव शुक्ल की विशेषता आहे, त्यांचे 2 विशेषता तुम्हाला लिहायचे आणि 1 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे, तुम्ही पाहू शकता। वे आजन भाऊ थे, आणि दुसरं मित्रांनो वे ढीला कुर्ता पहनते थे और कुर्ते की जेब में जालियेवाला बाग की खून की सनी मिट्टी रखते थे। अशा प्रकारे ह्याचे 2 मित्रांनो तुम्हाला विशेषता लिहायचे, हे पण आपण वाचलेलं आहे, हे पण तुम्हाला मित्रांनो आपल्या गद्यांश मध्ये दिलेलं आहे, तुम्ही 1 मार्क कन्फर्म करू शकता। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे आपला, गद्यांश से ढूंढकर लिखिए एक उपसर्गयुक्त शब्दों के मूल शब्द। उपसर्गयुक्त शब्द कोणते आहेत? अप्रकाशित आणि मित्रांनो अविश्वास। लक्षात घ्या, अप्रकाशितचा मित्रांनो मूल शब्द आहे प्रकाशित, आणि अविश्वासचा आहे मित्रांनो विश्वास। तुम्हाला मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे। उपसर्ग म्हणजे मित्रांनो तो समोर लागतो, तो शब्द हटवला की मित्रांनो तुमचा शब्द तयार होऊ शकतो, प्रकाशित आणि विश्वास। इझिली मित्रांनो तुम्ही 1 मार्क आहे ते मित्रांनो कन्फर्म करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये। त्यानंतर मित्रांनो प्रत्ययुक्त शब्द, तुम्हाला 2 प्रत्ययुक्त शब्द लिहायचे आहेत, ते कोणते आहेत मित्रांनो? प्रकाशित आणि मित्रांनो जबरदस्ती। मित्रांनो 2 मित्रांनो प्रत्ययुक्त शब्द तुम्ही लिहा, तुमचे 1 मार्क मित्रांनो कन्फर्म होऊन जातील। प्रत्ययुक्त म्हणजे काय मित्रांनो? शब्दाच्या शेवटी लागणाऱ्या गोष्टीला मित्रांनो प्रत्यय म्हटले जातात, आणि जर प्रत्यय असेल तर मित्रांनो तो प्रत्ययुक्त शब्द होऊन जातो। त्यानंतर मित्रांनो आपला चौथा प्रश्न आहे, पुस्तक के ज्ञान प्राप्ति का साधन विषय पर 25 से 30 शब्द मी अपने विचार लिखिए। 25 ते 30 शब्दामध्ये तुम्हाला ह्या टॉपिक वरती लिहायचंय। सोमतचा प्रश्न आहे, अपने विचार लिखायचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायचं नाही, तुमच्या मनाने याचं उत्तर लिहायचंय। तरी देखील तुम्हाला मी डेमो आन्सर दाखवत आहे, मी जास्त टाइमपास होईल म्हणून तुम्हाला हे उत्तर वाचून दाखवत नाहीये, परंतु तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित मित्रांनो उत्तर पाहू शकता, आणि हे जे मित्रांनो 2 मार्क आहेत ते कन्फर्म करू शकता अशा प्रकारे। त्यानंतर मित्रांनो आपला तिसरा प्रश्न आहे, ई आहे मित्रांनो आपलं, निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए। एकूण 4 मार्क्ससाठी, म्हणजे आता तुम्ही पाहू शकता 2 उतारे होते ते पठित होते, म्हणजे ते पाठ्यपुस्तकातून होते 8-8 मार्कचे। आता त्यानंतर आपला हा जो मित्रांनो उतारा आहे तो मित्रांनो पुस्तकाच्या बाहेरचा आहे, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे, एकूण 4 मार्क्ससाठी। आता आपण पहिल्यांदा हा उतारा वाचूया। साक्षात्कार करता, आपकी और रुचियां क्या है? प्रीति, खाना पीना, गप्पे मारना, काम करना, नशे की तरह। संगीत तो ही है, मन को शांति मिलती है इससे, और मैं खूब पढ़ती हूँ, जीवनियां, आत्मकथा है, उपन्यास, विज्ञान, सब कुछ। साक्षात्कार करता, आश्चर्यचकित स्वर में, पर कैसे? आपके आदर्श कौन थे? प्रीति, कंप्यूटर में मैं हेलन केलर की बहुत आभारी हूं जिन्होंने दृष्टिहीनों के लिए पढ़ना लिखना सुलभ कर दिया। मैं गीता और सुखमनी साहब का पाठ भी करती हूँ। परिवार हमेशा मेरे साथ रहा है। पिता ने सिखाया, अपने से नीचे देखोगे तो सुखी रहोगे। तुम्हारे पास सब कुछ है, पशु पक्षी, पेड़ पौधे, पूरी प्रकृति का एक कम आदर्श है सुखमय जीवन जीने के लिए। अशा प्रकारे तो तुम्हाला अपठित गद्यांश दिलेला आहे, व्यवस्थित आपण वाचून काढलेला आहे। आता त्या खालील प्रश्न आपण सोडूया। पहिला प्रश्न आहे, संजाल पूर्ण कीजिए। तुम्हाला एक मित्रांनो संजाल म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय दिलंय? प्रीति मोंगाजी एक खूप पडते ती, तुम्हाला 4 मित्रांनो बॉक्सेस दिलेले आहेत। आता लक्षात घ्या, ते मित्रांनो त्याचा आन्सर काय असणार आहे? प्रीति मोंगाजी काय काय मित्रांनो जास्त पडत होती? जीवनिया, उपन्यास, आत्मकथा आणि विज्ञान, हे 4 मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे, आणि तुमचे 2 मार्क्स मित्रांनो फिक्स होऊन जातील। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अपठित गद्यांश वरील मित्रांनो तुम्हाला कृती विचारले गेलेले आहे। आणि त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट टाइम मित्रांनो सुखमय जीवन के बारे में 25 से 30 शब्द में अपने विचार लिखिए। सुखमय जीवन के बारे में मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येकाचे आन्सर डिफरंट असणार आहे। अपने विचार लिखिएचा मित्रांनो हा प्रश्न आहे, सोमतचा प्रश्न आहे, तुम्ही काही जरी लिहिलं तरी तुम्हाला 2 मार्क्स भेटतात। डेमो आन्सर जे आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे, वाचून दाखवत नाहीये, टाइमपास होऊन जाईल। आता जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, आपला विभाग 2 आहे मित्रांनो, पद्य विभाग, कवितेचा विभाग 12 मार्क्ससाठी मित्रांनो आपल्या एक्झाम मध्ये विचारला जातो। त्यामध्ये मित्रांनो पहिला प्रश्न आहे, प्रश्न दुसरा अ मध्ये, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 6 मार्क्ससाठी विचारले
विचारला गेलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला पंक्तिया दिलेल्या आहेत. हरि बिन कुन गती मेरी, तुम मेरे प्रतिपाल कहिए मैं रागवरी चेरी, आदि अंत निज नाव तेरो हिमाये फेरी, बेर बेर पुकारो कहो प्रभु आरती है तेरी, यो संसार बेकार सागर बीच में गेरी, नाव फाटी प्रभु पाल बांधो बुडत है बेरी, बिरहनी पिवकी बाट जोवे राखेल नेरी, दासी मीरा राम रटत हे मे शरण होत तेरी. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एक पद्यांश दिलेला आहे मित्रांनो, पठित पद्यांश आहे आणि त्याखाली तुम्हाला मित्रांनो कृती सोडायची. आपला पहिला प्रश्न आहे कोष्टक में दिए गए शब्द में से उचित शब्द चुनकर लिखिए. त्यामध्ये आता मित्रांनो तुम्ही कोष्टक मध्ये पाहू शकता बिरहनी, हरी, मीरा, नाव आणि आरती. मित्रांनो 2 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तुम्हाला मित्रांनो 4 मित्रांनो इथं वाक्य दिलेले तर तुम्हाला त्याच्या पुढे ते शब्द लिहायचे आहेत. पहिला मित्रांनो आहे अपने आप को चेरी मानने वाली, कोण आहे मित्रांनो? मीरा. त्यानंतर मीराबाई का प्रतिपाल करने वाले, कोण आहे मित्रांनो? हरी आहे. आणि मित्रांनो संसार कार में घिरने वाली, कोण आहे मित्रांनो? नाव आहे. आणि पिऊ की बाट देखने वाली, कोण आहे मित्रांनो? बिरहनी. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही 4 नावं लिहायची आहेत. मित्रांनो तुम्ही इझिली 2 मार्क मित्रांनो कन्फर्म करू शकता. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे निम्न शब्द के अर्थ पद्यांश से ढूंढकर लिखिए. मित्रांनो तुम्हाला इथं अर्थ दिलेला आहे आणि मित्रांनो त्याचा तुम्हाला शब्द लिहायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता अर्थ काय आहे मित्रांनो? दासी. आता मित्रांनो दासीचा शब्द काय आहे? चेरी. आणि मित्रांनो भगवानचा काय आहे? प्रभू. अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो हे पण 1 मार्क कन्फर्म करू शकता. त्यानंतर मित्रांनो पद्यांश में उल्लेखित शब्दयुग्म ढूंढकर लिखिए. मित्रांनो तुम्हाला शब्दयुग्म तुम्हाला पद्यांश मधून शोधून लिहायचे आहेत. आता लक्षात घ्या, तुम्हाला मी दाखवतो. वरती आपण पद्यांश मध्ये जाऊया. आदि अंत मित्रांनो हा एक शब्दयुग्म आहे आणि मित्रांनो बेर बेर हा हे मित्रांनो 2 मित्रांनो शब्दयुग्म तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला हे 2 शब्दयुग्म इथे लिहून टाकायचे. तुम्ही मित्रांनो 1 मार्क इझिली स्कोर करू शकता. त्यानंतर तीसरा प्रश्न आहे उपयुक्त पद्यांश की अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. म्हणजे तुम्हाला हे उपयुक्त जे मित्रांनो पद्यांश दिले त्याचे जे शेवटचे मित्रांनो तुम्हाला 4 पंक्ती आहेत मित्रांनो त्याचा तुम्हाला सरल अर्थ लिहायचा आहे. तुम्ही मित्रांनो सरल अर्थ काय लिहिणार तुम्ही? मीराबाई कहती है कि यह संसार बुराइयां और विकारों का विशाल सागर है जिसमें उनकी नाव फंस गई है, उनकी नाव अब टूट चुकी है और इसके डूबने में अधिक समय नहीं लगेगा. मीराबाई प्रभु से विनती करती है कि उनकी नाव के पाल ठीक कर दे. वो कहते हैं कि एक बिरहनी के रूप में सिर्फ प्रभु की राह देख रही है. आपकी दासी मीरा आपकी शरण में आई है और हर पल केवळ आपका नाम जपती रहती है. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचा सरळ अर्थ लिहायचा आहे. खूप सिंपली मित्रांनो तुम्हाला मी एक्सप्लेन करून वाचून दाखवलेला आहे आणि मित्रांनो तुम्ही यामध्ये पण मित्रांनो सरळ अर्थच्या क्वेश्चन मध्ये पण 2 मार्क्स स्कोर करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर मित्रांनो आपला आहे मित्रांनो निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. अजून एक पठित पद्यांश आहे अजून 6 मार्क्ससाठी लक्षात घ्या. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक कविता दिलेली आहे ती आपण वाचूया. मेरे घर छापा पड़ा, छोटा नहीं बहुत बड़ा, वे आए घर में घुसे और बोले सोना कहाँ है. मैंने कहा मेरी आंखों में है, कई रात से नहीं सोया हूँ. वे रोश में आकर बोले स्वर्ण दो स्वर्ण. मैंने जोश में आकर कहा सुवर्ण मैंने अपने काव्य में बिखरे हैं, उन्हें कैसे दे दूं. त्यानंतर वे जुझलाकर बोले तुम समझे नहीं, हमें तुम्हारा अनधिकृत रूप से अजिर्त अर्थ चाहिए. मैं मुस्कुरा कर बोला अर्थ मेरी नई कविता में है, तुम्हें मिल जाए तो ढूंढ लो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पठित गद्यांश आहे, पठित पद्यांश आहे आणि त्याच्याकडे मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन सोडायचे. आता पहिला प्रश्न आहे पद्यांश में उल्लेखित भाव दर्शवने वाले शब्द. म्हणजे तुम्हाला जे पद्यांश दिलेला आहे तिथून तुम्हाला भाव दर्शवने वाले शब्द लिहायचे. आता मित्रांनो पहिला कोणता आहे? रोष आहे, जोश आहे, झुंझलाकर आहे आणि मुस्काकर आहे. हे 4 शब्द मित्रांनो तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. तुम्हाला 4 शब्द लिहून टाकायचे, तुमचे 2 मार्क्स कन्फर्म होऊन जातील. त्यानंतर मित्रांनो पद्यांश से ढूंढकर लिखिए. विलोम शब्द अधिकृत, अधिकृतचं काय असणार आहे मित्रांनो? अनधिकृत. आणि मित्रांनो पुराणीचं काय असणार आहे मित्रांनो? नाही. अशा प्रकारे तुम्हाला हे शब्द विलोम शब्द लिहायचे. आणि त्यानंतर समानार्थी शब्द कनेक्टचं मित्रांनो काय असणार आहे? सोना. आणि मित्रांनो रजनीचं काय असणार आहे? रात. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे आणि तुम्ही इथे 1 मार्क मित्रांनो इझिली स्कोर करू शकता. त्यानंतर मित्रांनो आपला तिसरा प्रश्न आहे उपयुक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्द में लिखिए. लक्षात घ्या मित्रांनो उपयुक्त पद्यांश म्हणजे मित्रांनो पहिले 4 जे वाक्य आहेत त्याचं मित्रांनो तुम्हाला सरळ अर्थ द्यायचा आहे. मी तुम्हाला हा वाला जो सरळ अर्थ आहे डायरेक्टली तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. तुम्हाला मी सांगतो मित्रांनो सरळ अर्थ तुम्ही पाहू शकता मित्रांनो. जसं मी तुम्हाला वाचून दाखवत नाहीये, टाइमपास होऊन जाईल. आणि आता डायरेक्टली आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला विभाग 3 आहे मित्रांनो पूरक पठण 8 मार्क्ससाठी. आता लक्षात घ्या यामध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. तुम्हाला यामध्ये पण एक पठित गद्यांश दिलेला आहे. एकूण 4 मार्क्ससाठी हा तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहेत ते सोडवायचे आहेत. आता सुरुवातीला आपण काय करूया, हा जो पठित गद्यांश आहे तो व्यवस्थित वाचून घेऊया. जिस गली में आजकल रहता हूं वहां एक आसमान भी है लेकिन दिखाई नहीं देता, उस गली में पेड़ भी नहीं है, नहीं पेड़ लगाने की गुंजाइश ही है, मकान ही मकान है, इतने मकान की लगता है कि मकान पर मकान लदे हैं, लंद फंद मकानों की एक बहुत बड़ी भीड़ जो एक संकरी गली में फंस गई है और बाहर निकलने का कोई रास्ता नहीं है. जिस मकान में रहता हूं उसके बाहर झांकने से बाहर नहीं सिर्फ दूसरे मकान और गंदी व तंग गली दिखाई देती है. चिड़िया दिखती है लेकिन पेड़ों पर बैठी आसमान में उड़ती नहीं हुई, बिजली या टेलीफोन के तारों पर बैठी मगर बातचीत करती है घरों के अंदर यहाँ वहां, घोंसले बनाती नहीं दिखती.
उन्हें देखकर लगता है मानो वह प्राकृतिक नहीं रबड़ या प्लास्टिक के बने खिलौने हैं जो शायद इधर उधर फुदक सकते हो या चूचू की आवाज निकाल सकते हो. अशा प्रकारे तुम्हाला एक पट्टित गद्यांश दिलेला आहे पूरक पटन मध्ये. आता लक्षात घ्या 8 मार्कचा विभाग आहे तर जो पहिला प्रश्न आहे त्यामध्ये पाहू शकतो तुम्ही उचित जोडिया मिले 2 मार्कसाठी. त्यामध्ये आपलं पहिलं अ आहे मित्रांनो गली मकान चिडिया आणि भीड. आणि मित्रांनो आ मध्ये आहे तुम्हाला प्लास्टिक का खिलौना सँकरी बहुत बडी आणि लंदफंद. आता तुम्हाला मी डायरेक्टली उत्तर सांगतो. गलीचं उत्तर आहे मित्रांनो सँकरी, मकानचं उत्तर आहे मित्रांनो लंदफंद, चिडियाचं उत्तर आहे मित्रांनो प्लास्टिक का खिलौना आणि भीडचं मित्रांनो उत्तर आहे बहुत बडी. आता लक्षात घ्या मी तुम्हाला उत्तर कुठून सांगितले हे डायरेक्टली आपल्या गद्यांश मध्ये दिलेले आहेत. तुम्ही जर व्यवस्थित वाचलं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही ह्या जे 2 मार्क्स आहेत ते इझिली स्कोर करू शकता. त्यानंतर बढ़ता ध्वनि प्रदूषण मानव जीवन के लिए हानिकारक है. इस विषय पर अपने 25 से 30 शब्द में अपने विचार लिखिए. अपने विचार लिखायचा प्रश्न आहे. आता तुम्हाला मी डायरेक्टली याचा आंसर सांगून देतो. आज प्रदूषण एक गंभीर समस्या बनकर पूरे विश्व के सामने खड़ा है जिसमें ध्वनि प्रदूषण भी एक प्रमुख समस्या है. चारों ओर अत्याधुनिक शोर सुनाई देता है. सड़कों पर वाहनों के हॉर्न, कारखानों की मशीनों की आवाजें और निर्माण स्थलों का शोर हमारी शांति को भंग कर रहे हैं. इस शोरगुल का प्रभाव इतना बढ़ गया है कि घरों और अस्पतालों में मरीज के तक परेशान हो रहे हैं. विद्यालयों में बच्चों के लिए शांति से पूर्ण तरीके से पढ़ाई करना कठिन हो गया. बढ़ते ध्वनि प्रदूषण के कारण लोगों की सुनने की क्षमता भी प्रभावित हो रही है. इसलिए मानव जीवन के हानिकारक इस ध्वनि प्रदूषण को रोकने के लिए आवश्यक कदम उठाने जाने चाहिए. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो याचे 25 शब्दामध्ये तुमचे विचार लिहायचे आहेत. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात आणि तुमचे 2 मार्क्स मध्ये तुम्ही कन्फर्म करू शकता. या क्वेश्चनचं तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची नाही. जेवढे पण अपने विचार लिखायचे प्रश्न आहेत ना ते तुम्ही इझिली स्कोर करू शकता. त्यामुळे तुम्हाला जास्त लोड घ्यायचा नाहीये. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तुम्हाला एक पठित पद्यांश दिलेला आहे तो आपण वाचूया. अजी क्या कहिए हा क्या कहिए जिस मिट्टी में लक्ष्मीबाई जी जन्मी थी झांसी की रानी रजिया सुल्ताना दुर्गावती जो खूब लड़ी थी मर्दानी जन्मी थी बीबी चांद जहां पद्मिनी के जोहर की ज्वाला सीता सावित्री की धरती जन्मी ऐसी ऐसी बाला गर डिंग जनाब उड़ाएंगे तो मजबूरन ताने सही ताने सही ताने सही हम उस धरती की लड़की है. अशा प्रकारे तुम्हाला एक पठित गद्यांश दिलेला आहे पद्यांश दिलेला आहे सॉरी. एकूण 4 मार्क्ससाठी त्याच्या खाली तुम्हाला प्रश्न सोडायचे आहेत. आपण प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे कृती पूर्ण कीजिए. भारत की मिट्टी में जन्मी शूर मर्दानी रानिया. तुम्हाला 4 नावं लिहायचे. पहिलं नाव आहे मित्रांनो लक्ष्मीबाई, दुसरं नाव आहे रजिया सुल्ताना, तिसरं नाव आहे दुर्गावती, चौथं नाव आहे मित्रांनो चांद बीबी. अशा प्रकारे 4 नावं लिहायचे मित्रांनो. लक्षात घ्या तुम्ही 2 मार्क्स इझिली कन्फर्म करू शकता. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे आपला ऐतिहासिक स्थलों की सुरक्षा हमारी जिम्मेदारी विषय पर 25 से 30 शब्द मी अपने विचार लिखिए. आता लक्षात घ्या हा इझी क्वेश्चन आहे. तुम्ही याचा डायरेक्टली आन्सर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित आन्सर वाचून घ्या. मी जास्त टाइमपास होईल त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी हे जे आन्सर आहे ते वाचून दाखवत नाहीये. आता डायरेक्टली आपण जाऊया आपल्या नेक्स्ट विभागाकडे. आपला जो महत्त्वाचा विभाग आहे विभाग 4 भाषा अध्ययन. एकूण 14 मार्क्ससाठी आपल्या एक्झाम मध्ये विचारला जातो. लक्षात घ्या मित्रांनो त्यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. आता आपण आपलं वाक्य वाचूया. सोना चांदी और भी महंगे होते जा रहे. त्यामध्ये तुमचं सोना चांदीला मित्रांनो म्हणजे अंडरलाईन केलेलं आहे समजा. आता मित्रांनो सोना चांदीचं मित्रांनो तुम्हाला शब्दभेद ओळखायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या सोना चांदी काय आहे मित्रांनो ही एक द्रव्यवाचक संज्ञा आहे. मित्रांनो काय आहे द्रव्यवाचक संज्ञा. आता मित्रांनो संज्ञा आहे. संज्ञेचे भरपूर प्रकार आहेत, सर्वनामचे भरपूर प्रकार आहेत, विशेषणचे भरपूर प्रकार आहेत. आता ग्रामरवरती आपण एक 1 शॉट लेक्चर बनवलेलं आहे. ते जर तुम्ही पाहिलं तर तुमचे सर्व टॉपिक्स मित्रांनो क्लिअर होऊन जातील आणि तुम्हाला समजून जाईल कशा प्रकारे मित्रांनो ग्रामरचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला अटेम्प्ट करायचे. आता हे तुम्हाला समजलं असेल. याचं उत्तर आहे द्रव्यवाचक संज्ञा. आता आपण डायरेक्टली जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. 1 मार्काचा क्वेश्चन आहे. तुम्हाला 2 मित्रांनो अवयव दिले आहेत त्यापैकी तुम्हाला एकच लिहायचंय परंतु माझ्या मध्ये तुम्हाला दोन्ही लिहायचे. एक चुकलं तर एक बरोबर येईल. खूप सोपा प्रश्न आहे तसा. तुम्ही पाहू शकता पहिलं मित्रांनो आपलं काश. मित्रांनो काश पासून तुम्हाला वाक्य बनवायचंय. तर तुम्ही कशा प्रकारे बनवू शकता काश मुझे परीक्षा में पूरे अंक मिलते. अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता. खूप सोपं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त तो शब्द आहे तो यूज करून तुम्हाला ते वाक्य पूर्ण करायचंय. तुम्ही पूर्ण केलं की मित्रांनो तुम्ही इझिली मार्क्स स्कोर करू शकता. त्यानंतर आपला दुसरा मित्रांनो प्रश्न आहे क्योंकि. मित्रांनो क्योंकि पासून तुम्हाला वाक्य बनवायचंय. क्योंकि पासून काय वाक्य बनवू शकता राम स्कूल नहीं गया क्योंकि वह बीमार था. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य बनवायचे. आणि मित्रांनो तुम्ही 2 वाक्य बनवले तर मित्रांनो त्यापैकी एक जरी बरोबर आलं तुमचा 1 मार्क कन्फर्म होऊन जातील. इझिली मित्रांनो तुम्ही मार्क्स स्कोर करू शकता. तिसरा प्रश्न आहे आपला कृती पूर्ण कीजिए. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय दिलेलं आहे शब्द दिला आहे, संधी विच्छेद दिलेला आहे, मित्रांनो तुम्हाला संधी प्रकार दिलेला आहे. हा पण एक मार्काचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला संधी विच्छेद दिलेला आहे महा प्लस आत्मा. मित्रांनो लक्षात घ्या याचा शब्द काय बनणार आहे महात्मा. महात्मा शब्द बनणार आणि मित्रांनो याचा संधी प्रकार काय असणार मित्रांनो हा जो आ आहे मित्रांनो तो मित्रांनो असणार आहे स्वर संधी. लक्षात घ्या या स्वर संधी असणार आहे. अथवा मित्रांनो त्याच्या किंवा त्याच्यापेक्षा मित्रांनो तुम्हाला अजून एक म्हणजे त्याचा और दिलेला आहे नमस्ते आणि मित्रांनो त्याला संधी विच्छेद आणि त्याचा तुम्हाला संधी प्रकार लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा विच्छेद करायचा आहे आणि त्यानंतर त्याचा प्रकार लिहायचा आहे. आता लक्षात घ्या विच्छेद
निषेध कसा असणार आहे, नम आणि त्याच्या पुढे तुम्हाला विसर्ग द्यायचा आहे आणि मित्रांनो त्यानंतर त्याला ते लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ह्याचा संधी उच्छेद करायचा आहे. त्याचा संधी प्रकार काय असणार आहे, विसर्ग आलाय म्हणजे त्यामध्ये विसर्ग संधी. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या दोन्ही मित्रांनो तुम्हाला सोडवायचे आहेत. तुमचे मित्रांनो 1 मार्क कन्फर्म होऊन जातील. खूप इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर मित्रांनो आपला चौथा प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहाय्यक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 2 वाक्य दिलेले आहेत, त्यापैकी एका वाक्याचं मित्रांनो तुम्हाला सहाय्यक क्रिया ओळखायची आणि त्यानंतर तुम्हाला याचं मूल रूप लिहायचंय. आता लक्षात घ्या, पहिलं वाक्य आपलं, काकी घटनास्थळ पर आ पहुंची. मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये 2 क्रिया आहेत, एक आना आणि एक पहुंचना. हे 2 क्रिया आहेत. आता माझं समज आहे, जी शेवटी येते म्हणजे जे वाक्याच्या शेवटी येते ती जास्त करून मित्रांनो तुमची सहाय्यक क्रिया असते. आणि मित्रांनो लक्षात घ्या, एक तुम्हाला सांगतो, एक मेन क्रिया असते, म्हणजे एक महत्त्वाची एक मेन क्रिया असते आणि त्याला मदत करणारी एक क्रिया असते. जी मदत करणारी क्रिया आहे ना त्याला सहाय्यक क्रिया म्हटलं जातं. जसं या वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो, आना ही एक मेन क्रिया आहे आणि पहुंचना ही एक मित्रांनो सहाय्यक क्रिया आहे. त्यामुळे मित्रांनो म्हणजे जे सहाय्यक क्रिया असेल ती मित्रांनो असणार आहे पहुंची आणि मित्रांनो त्याचं मूल रूप, पहुंचीचं मित्रांनो मूल रूप काय असणार आहे, पहुंचना. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आणि त्यानंतर मित्रांनो उसकी ननंद रूठ गई. रूठ गई मित्रांनो याचं तुम्हाला मी सांगतो, उसकी ननंद रूठ गई त्याचं मित्रांनो गईचं मित्रांनो काय असणार, ही जी असणार आहे गई हे मित्रांनो तुमचे सहाय्यक क्रिया आहे आणि त्याचं जे मित्रांनो मूल रूप आहे ते मित्रांनो असणार आहे जाना. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या दोन्ही मित्रांनो प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी सांगितलेले आहेत. तुम्ही यामध्ये पण इझिली 1 मार्क स्कोर करू शकता. त्यानंतर मित्रांनो आपला 5वा आणि महत्त्वाचा प्रश्न, निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. लक्षात घ्या मित्रांनो, त्यामध्ये आपला पहिला क्रिया आहे मित्रांनो भूलना आणि मित्रांनो प्रथम प्रेरणात्मक रूप तुमचा असणार आहे बुलाना आणि मित्रांनो त्याचं द्वितीय प्रेरणात्मक रूप असणार आहे बुलवाना आणि त्यानंतर लिखनाच असणार आहे मित्रांनो लिखाना आणि लिखवाना. अशा प्रकारे लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही प्रथम प्रेरणात्मक लिहिता ना तुम्हाला मित्रांनो लास्टला आना आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला भूलना असणार भूलना तर भुलाना अशा प्रकारे. आणि प्लस मित्रांनो तुम्हाला द्वितीय प्रेरणात्मक लिहिताना वाना आलं पाहिजे, म्हणजे भूलना आहे ना तर भूलवाना. अशा प्रकारे म्हणजे वाना आणि आना हे 2 शब्द फक्त लक्षात ठेवा. जास्त करून 99% तुम्हाला अशा प्रकारचेच क्वेश्चन विचारला जातो आणि मित्रांनो तुम्ही यामध्ये 1 मार्क कन्फर्म करू शकता. काहीच अवघड नाहीये. त्यानंतर आपण जाऊया आपल्या 6th क्वेश्चन कडे. 6th क्वेश्चन आहे, निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्यों में प्रयोग कीजिए. पहिला प्रश्न आहे, सीना ताणकर खडे रहना. त्याचा अर्थ आहे मित्रांनो निर्भय होकर खडे रहना. त्याचा अर्थ तुम्हाला समजलाय, निर्भय होकर खडे रहना. आणि लक्षात घ्या तुम्हाला काय करायचंय, सीना ताणकर खडे रहना याचा तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे, त्याच्या अर्थाचा वाक्यामध्ये उपयोग करायचा नाही. तुम्हाला त्या जो मित्रांनो वाक्य मुहावरा दिलेला आहे त्याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता, सत्य के मार्ग में हमें सीना ताणकर खडे रहना चाहिए. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो याच्या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. त्यानंतर आपला दुसरा मित्रांनो प्रश्न आहे, मन तरंगायित होना. मित्रांनो मन तरंगायित होना याचा मित्र तुम्हाला मी सांगून देतो, याचा तुम्ही अर्थ पाहू शकता. याचा अर्थ आहे मित्रांनो मन उमंग से भरना. त्याचं वाक्य मित्रांनो, आसमान में लहराते तिरंगे को देखकर सेवानिवृत्त फौजी रणतेज सिंह का मन तरंगायित हो उठा. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं अर्थ आणि वाक्य लिहायचं आहे. किंवा मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये काय असतं मित्रांनो तुम्हाला अथवा असतं. मित्रांनो तुम्हाला हे जर दोन्ही जमलं नाही तर मित्रांनो तुम्ही खालचा पण प्रश्न सोडवू शकता आणि तुमचे मार्क कन्फर्म करू शकता. त्यामध्ये प्रश्न काय, अधोरेखांकित वाक्यांश के लिए कोष्टक में दी गए मुहावरों में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. मित्रांनो आपला काय वाक्य आहे, सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही में काप उठा. म्हणजे तुम्हाला काय मित्रांनो याचं काय करायचंय, हा काप उठा मित्रांनो रिप्लेस करायचं तुम्हाला ह्या मुहावऱ्याने. मित्रांनो लक्षात घ्या, काप उठाचं मित्रांनो काय असणार आहे, बोलबाला होणार नसणार आहे मित्रांनो, भयभीत होणार. म्हणजे मित्रांनो काप उठा म्हणजे काय मित्रांनो, भीती वाटणार. मित्रांनो याचा पण काय अर्थ होतोय, ह्याचा पण मित्रांनो अर्थ होतोय भीती वाटणे. अशा प्रकारे भयभीत होणार. लक्षात घ्या. आता त्याचं वाक्य कशा प्रकारे बनवू शकता, सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही में भयभीत हो गया. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो याचं वाक्य बनवायचंय आणि तुम्ही मित्रांनो मुहावऱ्याच्या क्वेश्चन मध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. त्यानंतर आपला 7वा क्वेश्चन आहे, निम्नलिखित वाक्यों में प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक चिन्ह पहचान कर उसका भेद लिखिए. तुम्हाला काय करायचंय, 2 वाक्य दिलेले आहेत, त्यातील तुम्हाला कारक चिन्ह तर ओळखायचंच आहे आणि त्या कारक चिन्हांवरून तुम्हाला मित्रांनो कारक भेद तुम्हाला ओळखायचा आहे. लक्षात घ्या, पहिलं वाक्य आहे, गोवा घुमने की योजना बनाई. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये कारक चिन्ह असणार आहे की आणि मित्रांनो त्याचं जे मित्रांनो कारक असणार आहे, कारक भेद असणार आहे, तो असणार आहे मित्रांनो संबंध कारक. त्यानंतर मित्रांनो आपला दुसरा क्वेश्चन आहे, मानू रेल से ससुराल चली गई. मित्रांनो लक्षात घ्या, मानू रेल से ससुराल चली गई या मित्रांनो यामध्ये तुमचं कारक चिन्ह असणार आहे से आणि त्याचं मित्रांनो जे कारक भेद असणार आहे ते मित्रांनो असणार आहे करण कारक. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. तर तुम्हाला याचा जो टेबल आहे तो लक्षात ठेवायचा आहे. तो टेबल मित्रांनो त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तो जर मित्रांनो तुम्ही पाठ केला तर मित्रांनो तुम्ही कारकच्या प्रश्नामध्ये 1 मार्क इझिली स्कोर करू शकता. त्यानंतर मित्रांनो जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्ह का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. तुम्हाला काय करायचंय, केवळ टिका नथुनी और बिछिया रख लिए थे. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, यामध्ये विराम चिन्ह वापरलेले नाही. तुम्हाला विराम चिन्ह वापरून तुम्हाला पुन्हा एकदा मित्रांनो ते वाक्य लिहायचं आहे. तर लक्षात घ्या, केवळ टीका
टीकानंतर मित्रांनो तुम्हाला अल्पविराम म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला स्वल्पविराम म्हणतो तो द्यायचा आहे, आणि मित्रांनो लास्टला तुम्हाला पूर्णविराम म्हणजे तुम्हाला दंड द्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे वाक्यामध्ये विरामचिन्ह वापरून तुम्हाला वाक्यामध्ये 1 मार्क मित्रांनो जो प्रश्न आहे ते तुम्हाला कन्फर्म करायचे. त्यानंतर आपला 9वा प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए. म्हणजे तुम्हाला काल परिवर्तन करायचे. पहिलं वाक्य आहे सातों तारे मंद पडे. याचं तुम्हाला काय करायचंय, अपूर्ण वर्तमान काळ करायचे. आता मित्रांनो लक्षात घ्यायचं, अपूर्ण वर्तमान काळ कशा प्रकारे करू शकता तुम्ही, सातों तारे मंद पड रहे हैं म्हणजे ते पूर्ण झालं नाहीये आणि ते वर्तमान काळामध्ये आहे. याचं तुम्ही अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. त्यानंतर आपला दुसरा क्वेश्चन आहे, सरकार एक ही टॅक्स लगाती है. त्याचं तुम्हाला काय करायचंय, सामान्य भविष्यकाळ. भविष्यकाळ करणं सगळ्यात सोपं मित्रांनो आहे. तुम्ही पाहू शकता काय मित्रांनो त्याचं होऊ शकतं, सरकार एक ही टॅक्स लगाएगी. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्याचा आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपला तिसरा प्रश्न आहे, अली घर से बाहर चला जाता है. त्याचं मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, पूर्ण भूतकाळ करायचंय. म्हणजे तुमचं पूर्ण आणि प्लस नंतर तुम्हाला भूतकाळ पण करायचंय. आता मित्रांनो याचं तुम्ही कशा प्रकारे करू शकता, अली घर से बाहर चला गया था. अशा प्रकारे तुम्ही इझिली लिहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला काल परिवर्तनाचे प्रश्न मित्रांनो 2 मार्कसाठी येणार आहेत आणि ते तुम्हाला 2 मार्क कन्फर्म करायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो आपला 10वा प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. मित्रांनो वाक्य काय आहे, वो बूढ़ी काकी पर झपटी और इन्हें दोनों हाथों से झटक कर बोली. मित्रांनो लक्षात घ्या, हे जे वाक्य आहे ते मित्रांनो संयुक्त वाक्य आहे. का मित्रांनो संयुक्त वाक्य, और शब्द आला म्हणजे 2 वाक्य जोडली गेली तर मित्रांनो ते संयुक्त वाक्य असणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही इझिली मित्रांनो याच्यामध्ये 1 मार्क स्कोर करू शकता. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए. आता मित्रांनो पहिला प्रश्न आहे आपला, त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, गाय ने दूध देना बंद कर दिया. त्याला मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, विस्मयार्थक वाक्य बनवायचे. आता लक्षात घ्या त्याचं म्हणजे कशा प्रकारे बनवू शकता, अरे गाय ने दूध देना बंद कर दिया. लक्षात ठेवा, विस्मयार्थक वाक्य बनवताना मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला उद्गारार्थक चिन्ह म्हणजे विस्मयार्थक चिन्ह वापरायचंच आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए. याचं तुम्हाला कशामध्ये करायचं मित्रांनो, आज्ञार्थक वाक्य बनवायचे. मित्रांनो आज्ञार्थक वाक्य कशा प्रकारे बनवू शकतो तुम्ही, तुम अपना ख्याल रखो. अशा प्रकारे तुम्ही याचं आज्ञार्थक वाक्य बनवू शकता. त्यानंतर मित्रांनो जाऊयात आपल्या 11 नंबरच्या क्वेश्चनकडे, निम्नलिखित वाक्य में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. त्यामध्ये मित्रांनो आता लक्षात घ्या, त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, रंगीन फूल की माला बहुत सुंदर लग रही थी. मित्रांनो हे वाक्य आहे, त्याला मित्रांनो तुम्हाला शुद्ध करून लिहायचंय. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही काय लिहू शकता, रंगीन फूल नाही मित्रांनो, त्यामध्ये तिथं पाहिजे तुम्हाला रंगीन फुलों की माला. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो बहुत नाही बहुत पाहिजे, बहुत. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो हे 2 शब्द बरोबर करून मित्रांनो तुम्हाला हे जे वाक्य आहे ते पुन्हा लिहायचे, ते वाक्य शुद्ध करायचे. त्यानंतर मित्रांनो आपला दुसरा प्रश्न आहे, करामत अली ने रमजानी पर गाय के देखभाल का जिम्मेदारी सौंपी. मित्रांनो यामध्ये तुम्ही कशा प्रकारे याचं वाक्य शुद्ध करू शकता तुम्हाला मी सांगतो. करामत अली ने रमजानी पर गाय की. मित्रांनो गाय के नाही, गायकी पाहिजे. आणि मित्रांनो देखभाल की जिम्मेदारी म्हणजे काच्या ऐवजी की पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला प्रश्न तिसरा आहे, कन्हैया लाल मिश्र जी बिडला के पुस्तक को पढ़ने लगे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये पण वाक्य शुद्ध करायचंय. तुम्ही पाहू शकता, कन्हैया लाल मिश्र जी बिडला की म्हणजे त्यातून बिडला के नाही, बिडला की पुस्तक पढ़ने लगे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला सर्वात महत्त्वाचा विभाग 5 रचना विभाग, उपयोजित लेखनाचा विभाग 26 मार्कसाठी आपल्या एक्झाम मध्ये विचारला जातो. आपला पहिला प्रश्न असतो पत्रलेखन, आणि मित्रांनो पत्रलेखन असतो एकूण 5 मार्कसाठी. आता त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. एक म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक औपचारिक पत्र असतं, मित्रांनो एक अनौपचारिक पत्र असतं. मित्रांनो लक्षात घ्या, माझं असं मत आहे मित्रांनो तुम्हाला औपचारिक पत्रलेखन अटेम्प्ट करायचं आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो यामध्ये जे दुसरं पत्र आहे, मोहिनी शर्मा 45 गुलमोहर कॉलोनी परभणी से व्यवस्थापक हीरा बुक सेंटर नागपूर को पुस्तकों की मांग करते हुए पत्र लिखती है. अशा प्रकारे जे मित्रांनो तुम्हाला पत्र आहे ते लिहायचं आहे. तुम्हाला मी डायरेक्टली जे पत्र आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे, जास्त टाइमपास करत नाहीये. तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, व्यवस्थित पहा कशा प्रकारे पत्रलेखन केलेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगतो रायटिंग स्किलचे इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणत्या घटकावरती तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं पत्रलेखन, त्यावरती मित्रांनो डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्यावरती क्लिक करा, त्या व्हिडिओची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो व्हिडिओ पहा आणि तेच टॉपिक प्रिपेअर करा. तुम्ही रायटिंग स्किलचे 26 मार्क्स इझिली स्कोर करू शकता. त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला गद्य आकलन प्रश्न निर्मिती. त्यामध्ये आपला प्रश्न काय आहे, निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक वाक्य में हो. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, हे जो गद्यांश आहे ना तो तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. आणि त्याचे जे मित्रांनो उत्तर असेल एक त्या गद्यांशमध्येच असलं पाहिजे आणि एक वाक्यामध्ये असलं पाहिजे. हा जो प्रश्न तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जातो, खूप सोपा प्रश्न आहे, इझिली तुम्ही प्रश्न तयार करू शकता. आता तुम्हाला मी डायरेक्टली हा जो मित्रांनो तुम्हाला जो उतारा पाहायला भेटत आहे, तुम्हाला हा जो गद्यांश पाहायला भेटत आहे त्याचं व्यवस्थित तुम्ही एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या. पहिला स्क्रीनशॉट मारा, दुसरा स्क्रीनशॉट मारा आणि व्यवस्थित तुम्ही एकदा वाचून घ्या. आणि त्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन दाखवतो. पहिला क्वेश्चन असणार आहे, रतन नवल टाटा का जन्म कब हुआ था. तुम्ही पाहू शकता त्याचा आन्सर तुम्हाला इथं सुरुवातीलाच आहे.
अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचे क्वेश्चन बनवायचे आहेत. तर डायरेक्टली तुम्हाला मी क्वेश्चन दाखवतो, जास्त मी टाइमपास करत बसत नाही. दुसरा आहे मित्रांनो, टाटा ग्रुप को किसने स्थापित किया था. तिसरा प्रश्न आहे, रतन नवल टाटा किसके प्रपोज थे. त्यानंतर मित्रांनो चौथा आहे, रतन नवल टाटा की दादी का नाम क्या था. अशा प्रकारे तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे, तुम्ही 4 मार्क्स इझिली स्कोर करू शकता. त्यानंतर आपला मित्रांनो प्रश्न आहे वृत्तांत लेखन. वृत्तांत लेखन मित्रांनो तुम्हाला एक्झाम मध्ये एकूण 5 मार्क्ससाठी विचारलं जातात. मित्रांनो काही क्वेश्चन विचारला गेलेला आहे. छत्रपति शिवाजी विद्यालय अकोला में मनाए गए हिंदी दिन समारोह का 70 से 80 शब्द में वृत्तांत लेखन कीजिए. वृत्तांत में स्थल काल घटना का उल्लेख होना अनिवार्य है. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या, वृत्तांत लेखन आणि मित्रांनो कहाणी लेखन पैकी तुम्हाला वृत्तांत लेखनच अटेम्प्ट करायचं आहे, कारण वृत्तांत लेखनला मित्रांनो फॉर्मॅट असतो, वेळ कमी लागतो आणि मित्रांनो तुम्हाला जास्त मार्क्स भेटतात कहाणी लेखनाच्या तुलनेमध्ये. डायरेक्टली मित्रांनो तुम्हाला मी वृत्तांत लेखन कशा प्रकारे केलेलं आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती डायरेक्टली स्क्रीनशॉट दाखवत आहे. तुम्ही एकदा त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, व्हिडिओ पॉज करून पाहून घ्या कशा प्रकारे वृत्तांत लेखन करायचं आहे. आता त्यानंतर जाऊयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो विज्ञापन लेखन. विज्ञापन लेखन एकूण 5 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये विचारलं जातं. लक्षात घ्या, तुम्हाला काय प्रश्न आहे, निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्द में विज्ञापन तयार कीजिए. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय आहे, क्रीडा साहित्य प्रदर्शनी, उद्घाटक, विशेषतः आहे, स्थळ, तिथी, समय आणि संपर्क पत्ता यावरती मित्रांनो तुम्हाला विज्ञापन तयार करायचं आहे. आता लक्षात घ्या, हे जे विज्ञापन आहे ते पण तुम्हाला मी डायरेक्टली स्क्रीनवरती दाखवत आहे. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला याबद्दल आयडिया येईल की तुम्हाला कशा प्रकारे विज्ञापन लेखन करायचं आहे. तुम्हाला डायरेक्टली मी स्क्रीनवरती दाखवत आहे. त्यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे निबंध लेखन. मित्रांनो निबंध लेखन एकूण एक्झाम मध्ये 7 मार्क्ससाठी विचारलं जातात. आता लहानपणापासून आपण निबंध लेखन करतोय, त्यामुळे तुम्हाला हे अवघड नाही गेलं पाहिजे. फक्त काळजी घ्यायची, तुम्हाला 80 ते 100 शब्दामध्ये निबंध लेखन करायचं आहे आणि तुम्हाला जे आवडेल त्या टॉपिकवरती निबंध लेखन करू शकता. तुम्हाला 3 टॉपिक पैकी एक टॉपिक चूज करायचा आहे. आता मी मेरा भारत महान या टॉपिकवरची मित्रांनो तुम्हाला मी निबंध लेखन कशा प्रकारे केलेलं आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. यावरून तुम्हाला आयडिया येईल कशा प्रकारे निबंध लेखन करायचं आहे. मित्रांनो आय होप की तुम्हाला जे क्वेश्चन पेपर दाखवलेला आहे, हा जो क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो बोर्डचा जुलै 2024चा आहे. त्याची मित्रांनो तुम्हाला मी ऑल डिटेल्स मध्ये मित्रांनो क्वेश्चन पेपरचे जे आन्सर्स आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो भरपूर तयारी झाली असेल, तुम्ही मित्रांनो चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर मित्रांनो तुम्ही नक्कीच हिंदीच्या पेपरमध्ये 80 पैकी 80 मार्क्स इझिली स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.